महिला मंडळ, अरे किती सोपं माझ्या नाथांचं वाङ्मय. मला नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई. का नको? जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच राई. मला नवरा नको ग बाई, दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. का नको? फाटकीच लुगडं, फाटकीच चोळी, शिवायला दोराच नाही. मला नवरा नको ग बाई. हो, इतकं सुंदर वाङ्मय महाराज, फार सुंदर. बरं आता इथं हे नसेल कळत, आणखी सांगू. जर यदा कदाचित आपण गवळण म्हटलो, ती ताई गाथ्यातली नसल पण माथ्यातली जरी म्हटलो, म्हणतात ना बऱ्याचदा क्षेपक, माथ्यातली जर गवळण आपण म्हटलो महिला मंडळ, तर ती गवळण म्हटल्यानंतर तिला शेवट कुणाचा शोधायचा, तर पटकन आठवतो कुठला? बास, एका जनार्दनी शेवट लावला की गवळण पूर्ण झाली. मग किती दरार आहे नाथबाबांच्या वाङ्मयाचा. सामान्यांच्या मनामनापर्यंत हे वाङ्मय जाऊन पोचलं. आणि म्हणून भक्ती मार्गाचा प्रचार करत असताना अनेकदा लोक म्हणतात, महाराज तुमचे साधू पांडुरंगाचे भक्त आहे. पांडुरंग आराध्य देवते, कुळीचे कुळदेवी केली ठावे संतांनी. मग तुमचं कुळदैवत पांडुरंग परमात्मा आहे, मग देवीचं भजन, देवीचा जागर, देवीची अभंग ही संतांची रचना का? अरे त्याला कारण आहे. अरे आमच्या वारकरी साधूंनी, जसं उदाहरणार्थ बघा महिला मंडळ, एखादी सुने, घरात मोठं मोठं कुटुंब आहे, मोठं म्हणजे किती, 5-50 माणसाचं कुटुंब आहे, त्याच्यात डेंजर सासू आहे, खतरनाक सासरा आहे, हा सगळं एकदम कसं प्रतिकूल आहे. आणि एवढ्या बरं नंदा किती असाव्यात महिला मंडळ? नंदा आहे ना तुम्हाला? नंदा किती असाव्यात? तो 7-8-10 नंदाच. बरं नंदा एका नंदीला 4-4, 5-5 पोरं. नंदा आल्या ना, नंदा आल्या म्हणून नाही वाटत दिंड्या चाल्या की काय. आमच्या शालीनताई सांगतात, जर तुम्ही इथं घरच्यांचे कपडे बाजूला काढत असाल आणि तुमचे नवऱ्याचे कपडे धुत असाल तर एक रोग आलेला आहे, पॅरालिसिसचा अटॅक. तो आल्याशिवाय राहणार. मग दुसऱ्याचे काही स्वतःचे पण धुता येणार नाही. आणि म्हणून ती सगळ्यांचं सगळं करते, भाकरी करते, धुणी भांडी करते, सगळ्यांचं सगळं करते, पण रत मात्र एका पतीशी होते. संत गोंधळी झाले, अनेक प्रकारच्या देवतेंना पूजलं. वास्तव जर बघितलं तर हिंदू धर्मामध्ये 5 देवता पूजल्या जातात. महिला मंडळ ऐका बरं, पहिली देवता सांगितली, त्याला देव पंचायत असं बोलतात, किंवा 5 देवता पूजल्या जातात. पहिली देवता सांगितली गणपती बाप्पा, बुद्धीची देवता. पहिली गणपती बाप्पा. पूजतात ना गणपती? पूजतात का? झाला ना गणपती उत्सव. मग गणपतीची पूजा केली, पण फक्त गणपती पूजून चालणार नाही, कारण गणपती बुद्धीची देवता आहे. नुसती बुद्धी असून चालणार? शक्ती पण पाहिजे. शक्तीची देवता आदिमाया आदिशक्ती. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तसे 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 नमो नमः. ही आदिमाया आदिशक्ती, हिची पूजा करायची. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी. या अव्यक्त नामनुमी परमेश्वर शक्ती, अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेहा सुधैव माया, याचक सर्वमिदं प्रसूयते. ह्या देवीची पूजा करायची. आता पहिलं झालं गणपती बाप्पा, बुद्धीची देवता. दुसरी बोला ना, शक्तीची देवता किंवा शक्ती देणारी, ताकद देणारी देवता. आता ताकद देणारी देवता कोण आहे? देवी. आणि आपण देवीचे कोण आहोत? अंश. आपण सुद्धा कोण आहोत? देवीचे अंश आहोत. महिला मंडळ आता ऐका, आपण सुद्धा शक्तीच झालो की नाही? शक्तीचं स्वरूप म्हणजे शक्ती. आता मला खरं खरं सांगायचं, घरात जर सिलेंडर संपला, गॅस संपला, तर उचलून कोण आणतं? बोला ना. शक्ती नाही, नाही शक्तिमान. कोण उचलून आणतं? आणि जर शेतात कशाच्या गोण्या असतील, धान्याच्या गोण्या असतील, बटाट्याच्या असतील, काय असेल ती गोण्या असतील, ती ओझी असतील, ते कोण उचलतं? शक्ती, शक्तिमान. हे बघा, शक्तिमान नाही महाराज. मग शक्ती कशाला म्हणायचं? सोसण्याची शोषितता जिच्यात आहे, जिच्यात अनन्य साधारण अशी शक्ती. म्हणजे 9 स्वरूप घरातच आहे, सगळी स्वरूप घरात आहे, शक्ती तिच्यात आहे.
अरे घरात 10-15 माणसं आहेत, 10-15 माणसांना काय हवं, काय नको, काय आवडतं हे एकट्या बाईला माहिती असतं. पण त्या एकट्या बाईला काय आवडतं घरातल्या 10-12 जणांना कोणालाच माहिती असतं का हो? अरे ही सोसण्याची सोशिकता आहे. तरी महाराज सगळ्यांचं आवडीनं करते की नाही? हा, घरात नवदेवतेचं स्वरूप आहे, घरातच सगळे महाराज. धन्वंतरी घरात आहे. एखाद्या वेळी जर घरात कोणाला ताप आला ना, अरे मिठाच्या पट्ट्या करते, रात्रभर जागून काढते. ही धन्वंतरी घरातली. यदा कदाचित तुम्हाला कधीतरी पैशाची चणचण भासली, अचानक काहीतरी मोठं काहीतरी तुमच्यावरती संकट आलं, खिशात 1 रुपया नाही, मग तुमचेच कधीतरी मारलेले पाकिटातनं, कधीतरी कपडे धुताना सापडलेले, असंच ना. हा, मग ते कुणाचे असतात. आणि बाजारला जर एखाद्या वेळी 1000-2000 रुपये मिळाले तर 1000 आपण खर्चत नाही, 200-400 का होईना पाठीमागच्या हातानं, हा, डब्यात बिब्यात का होईना कुठंतरी आपण साठवतो. असे 5-10 हजार तिनं साठवलेले असतात. आणि नवऱ्यावरती वेळ येऊ द्या, नवऱ्याला काही संकट येऊ द्या, बरे शेजारणीचं नाव सांगून का होईना ती त्याला, हवा कशा हसल्या, खरं बोलली. शेजारणीचं नाव सांगून का होईना ती काय करते नवऱ्याला, हा, तिच्याकडून आणले बरं, वेळेत द्या, वेळेत. आणि वारंवार आठवण करून देत असते, वारंवार. ती तुमची लक्ष्मी बनते. कोण बनते? लक्ष्मी बनते. अरे घरात मुलांचा अभ्यास घेते, त्यांना संस्कार देते. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. आणि मग सरस्वतीचं स्वरूप ती धारण करते. तुमच्या पोटाला, तुमच्या जिभेला आवडेल, तुमच्या पोटासाठी तुमची सेहत चांगली राहावी, तुम्हाला आरोग्य मिळावं, याच्यासाठी चांगल्या भावनेनं, चांगल्या आईच्या मायेनं भोजन बनवते. ते तुम्हाला वाढत असते, ती तुम्हाला आग्रह करून ती जेव घालत असते. ती अन्नपूर्णेचं स्वरूप बनत असते. अरे आपल्या घरातच 3.5 शक्तिपीठ आहे. एक शक्तिपीठ आई, दुसरं शक्तिपीठ बायको आहे, तिसरं शक्तिपीठ बहीण आहे, अर्ध शक्तिपीठ मुलगी आहे. आणि हे सगळं तुमच्या माझ्या घरात आहे, बाहेर शोधण्याची गरज नाही. आणि म्हणून शक्तीचं स्वरूप आदिमाया आहे. दुसरी देवता पूजली. पहिली बुद्धी प्राप्त करायची, गणपती बाप्पा. फक्त बुद्धी असून चालत नाही. पुण्याचे अर्धेशाणे म्हणून ज्यांची ओळख इतिहासात, त्यांना काय म्हणतात? नाना फडणवीस. अर्धेशाणे म्हणून इतिहास सांगून गेला. म्हणजे पूर्ण शहाणे का म्हणले नाही, त्याला कारण होतं महिला मंडळ. बुद्धी तल्लक होती, डोकं एकदम फास्ट चालत होतं, बुद्धी फार तल्लक आहे, पण शक्ती मात्र अजिबात नव्हती. म्हणून अर्धेशाणे म्हणत होते. म्हणून बुद्धी पण असावी आणि शक्ती पण असावी. 2 गोष्टी आल्या जवळ. फक्त बुद्धी आणि शक्ती असून चालत नाही, तेज असावं लागतं. आणि या तेजाची प्राप्ती जर करायची महिला मंडळ, तर सूर्यनारायणाच्या अगोदर, म्हणजे सकाळी 8 वाजता उठावं लागेल. चालेल ना? किती वाजता? आदित्यस्य नमस्कारे ए कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेशो दारिद्र्यं नोपजायते. अरे जीवनाचं दारिद्र्य निघून जाईल. कधी? भगवान सूर्यनारायणाच्या अगोदर उठायचे आणि भगवंताला अर्ध्य अर्पण करायचे. रोज सूर्यनमस्कार करणार का? सूर्यनमस्कार. त्याच्याशिवाय तेजाची प्राप्ती नाही. तेज मिळालं, बुद्धी मिळाली आणि शक्ती मिळाली, पण 3 गोष्टी मिळून उपयोग नाही. जर तुमच्याकडे बुद्धी आहे, जर तुमच्याकडे शक्ती, जर तुमच्याकडे तेज आहे, पण तुमच्या हृदयात दया नाही, तुमच्या अंतःकरणात प्रेम नाही, तर तुम्ही समाजाच्या फायद्याचे नाही महाराज. जगाच्या बापाला सुद्धा वेड लागलं होतं. वैकुंठ सोडोनी संत सदानी राहिला, धन्य धन्य ते संताचे सदाना, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण हरी नारायण, नारायण हरी नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला. देव वेडा झाला. अरे दुर्योधन का मेवा त्यागो. दुर्योधनाचं मिष्टान्न त्यागलं भगवान परमात्म्यानं. आणि विदुर काकाच्या घरी हंडाभर पाण्यात मुठभर कण्याची जुगातल्या वरपू खाल्ल्या देवानं. काय लागतं देवाला? प्रेम लागतं. आणि मग तुमच्याकडे तेज आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, पण तुमच्या अंतःकरणात दया नाही, प्रेम नाही. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान.
तुलसी दयान छांडिये जब तक घट में प्राण. अरे जोवर या घटात प्राण आहे ना तोवर दया अंतकरणात ठेवा. मी नेहमी सांगते, अरे अपमान केल्यानंतर मागितलेली माफी आणि मेल्यानंतर केलेली स्तुती काही कामाची नाही. मेल्यानंतर कशाला स्तुती करायची? अंतकरणात प्रेम ठेवा, दया ठेवा. हे नवरात्री मंडळ आहे ना, मी नेहमी सांगते बाबा ऐका, स्तुत्य उपक्रम तुम्ही करतात, आदर्श उपक्रम तुम्ही करतात. 1 ग्रामचं सोनं रोज वाटलं जाते. हा छल्ला देतायत. मागच्या वर्षी मीच घेऊन गेले होते. काय काय तुम्ही देतायत, खूप चांगलं आकर्षण या लोकांना. बाईक आहे, भरपूर वस्तू आहेत, त्याच्याबद्दल मी काय तुम्हाला सांगेन, सगळ्यांना माहिती इथं. पण एक सांगू, खरं नवरात्र मंडळांनी आणखी एक उपक्रम करा. जर यदा कदाचित आपल्या गावात कोणी एखादा व्यसनी असेल ना मुलगा, त्या व्यसनी मुलाला 5-25 जण, जसं 50 जण कसे गेले होते ज्योत घेऊन आले, असे 5-50 जण एकत्रित या. एखाद्याचं कुटुंब बर्बाद व्हायला लागले, एखाद्याचं कुटुंब व्यसनाच्या अधीन गेलंय, तो त्याच्या आईचं स्वप्न घोटतोय, तो त्याच्या मुलाबाळांचं स्वप्न हिरावतोय, तो त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरची सुखाची चिन्ह हिरावून घेतोय. असं जर एखादं कुटुंबातलं लेकरू असेल ना, तर त्याला समज द्या. वेळ प्रसंगी त्याचे 2-3 फटके टाका ना, काय फरक पडतो? जर त्याला सुधरवता येत असेल ना तर सुधरवा. गावात दारूबंदी करा. एखाद्याची मुलगी किंवा एखाद्याचा मुलगा हुशार आहे पण त्याची परिस्थिती नाही ना, त्याची परिस्थिती नाही शिकवायची, त्याला शिकण्यासाठी मदत करा. अरे हे नवरात्राचे उपक्रम आहे. हे उपक्रम जमले ना महाराज, बाकी काय भगवतीला काय लागतं? माणसात देव शोधा ना. अरे मूर्तीत आपण देव बघणारी माणसं नाहीच आहे. आज सगळ्यात वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगून गेलाय. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण? गेले का 9 कीर्तन अशीच? वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार नामदेवराय. कोण? नामदेवराय. अरे नामदेवरायांनी कीर्तन करावं, साक्षात जगाच्या बापानं नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. इतका अधिकार नामदेवरायांचा होता. पुरुष मंडळी, नामदेवरायांनी कीर्तन करावं, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, एवढा अधिकार नामदेवरायांचा आहे. पण तेच नामदेवराय ज्यावेळी भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवत होते, बरोबर ना? प्रसंग तुम्हाला माहिती. देवाला नैवेद्य दाखवत होते नामदेवराय आणि कुत्र्यानं पोळी पळवली. आत्ताचा नामदेव असता ना काठी घेऊन धावला असता, पण माझ्या नामदेवरायांनी देवासमोर देवाला काठी घेऊन नाही धावले, त्या कुत्र्याला काठी घेऊन नाही धावले. तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या पाठी धावले आणि त्या कुत्र्याजवळ जाऊन म्हणू लागले, थांबा थांबा देवा, कोरडी पोळी खाऊ नका, दबका बसेल. त्यावेळी माझ्या नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, आपल्याला माणसात दिसत. किती दुर्भाग्य आपलं. ज्या नाथबाबाचा अभंग मी सेवेकरता घेतलाय ना, त्या नाथ महाराजांनी काशीच्या तीर्थाचं पाणी आणि ते पाणी घेऊन आले. पण वेशीत तरफडणारं गाढव पाहिलं, पैठण जवळ आले. वेशीत तरफडणारं गाढव पाहिलं. माझ्या नाथ बाबांनी काशीच्या तीर्थाचं पाणी वेशीत तरफडणाऱ्या गाढवाला पाजलं. अरे त्या काळी माझ्या नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, पण अलीकडच्या गाढवांना माणसात देव दिसत. किती दुर्दैव माणसांचं. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. अरे माणुसकी शोधण्याची वेळ यायला लागली. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे